रान येडा पिसाहा भागीच्या तारेत राणा चल घालूया। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेलच। तर जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही अशा रील्स किंवा स्टेटस तयार करू शकता। तर आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आता जो काय आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण जे मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तेथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये आणि इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेले आहेत याची लिंक तिथे मिळून जाईल। तेथून तुम्ही डायरेक्टली अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। तसंच आता जो काय आपण अलाइड मोशन ॲप यूज करणार आहे याचे लेटेस्ट व्हर्जन जे आहे तर टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून लवकरात लवकर चॅनल जॉईन करा आणि अलाइड मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इथं आपलं इंटरनेट कनेक्शन ऑफ करून घ्यायचं, नंतर अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। सिम्पली ते प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत। सिम्पली ते बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे सॉंग्स लेयर्स इथे बघायला मिळणार आहेत। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं सगळ्यात खाली आपल्याला एक लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। इथं कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा या खालच्या ऑप्शनला क्लिक करून गॅलरी ओपन होऊन जाईल। तुम्हाला सिम्पली तुमचं जे इमेज इथे ॲड करायचे तुम्ही ते ॲड करून व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी हे इमेजेस घेतलेले आहेत, तुम्ही कोणतं इमेज ॲड करू शकता। आपण हे इमेज घेणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नंतर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे इमेज ॲडजस्ट अशा प्रकारे करू शकता। अशा प्रकारे हे इथं सेट होऊन जाणार आहे। परत काय करायचं, आपण पुढच्या बीटवरती येऊन पुढे जे काही आपली खालची लेअर आहे त्याला क्लिक करून पुन्हा सिम्पली तीच प्रकारे आपल्याला कलर अँड फिलला क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून या खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपलं जे तुम्हाला इथे इमेज ॲड करायचं आहे ते पुन्हा तुम्हाला ते दाखवतो। पुन्हा एकदा इमेजला क्लिक करायचं आहे, कलरला फिल क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथे इमेज ॲड होऊन जाईल। आता काय करायचं, आपल्याला इथं ग्रुप 1 नावाची एक लेअर बघायला मिळणार आहे, त्याला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला इथं एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे एडिट ग्रुप होऊन जाईल। इथं आपल्याला खाली रेक्टँगल 1 नावाचे एक लेअर मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। सिम्पली पुन्हा एकदा कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून पुन्हा एकदा आपल्याला रेक्टँगलला क्लिक न करता सर्कलला क्लिक करून आपल्याला इथं कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर जे आता इमेज इथं बॅकग्राऊंडला आपण ॲड केलेलं आहे तेच तुम्हाला इथून आपल्या अशा प्रकारे तेच एकदा पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचं, प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जे काही इथं मागे इमेज ॲड केलेलं आहे खाली हे तेच तुम्हाला इथं वरतीही दिसून येईल। अशा प्रकारे दोन्ही इमेजेस एकत्र आले पाहिजेत। पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला तेच प्रोसेस करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही इमेज आपण ॲड करून घेऊया। नंतर सिम्पली आपल्याला पुन्हा ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। पुन्हा त्या खालच्या सर्कल 1च्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून आता जे आपण इमेज ॲड केलेला आहे तेच इमेज इथे ॲड करून अशा प्रकारे घ्यायचं आहे। म्हणजे आपले दोन्ही जे काही इमेजेस आहेत, म्हणजे आपण बॅकग्राऊंडला जे इथे व्हाईट ब्लॅक केलेलं आहे ते आणि हा आपला ग्रुप दोन इमेजेस एक आले पाहिजेत। आता पुढे राहिलेले आहेत ते आपली लेअर आपण इथे लवकर ॲड करून घेऊया। अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन लवकरात लवकर ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला इथे मिळून जातील। अशा प्रकारे आपण इथे सर्व जे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आपल्याला परत काय करायचं आहे, 9:3च्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपण जे काही पुढचे इमेजेस ॲड करायचे ते सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। ॲरोवरती क्लिक करून याची लेंथ पुढच्या बीटला कट करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला इमेज ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढचं इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक बीटवरती एक इमेज इथं ॲड करून घ्यायचं आणि ते इमेज इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्टही करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ते इमेज ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर याची लेंथही आपल्या पुढच्या बीटला इथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले इमेजेस व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस इथं ॲड करून ॲडजस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेस ॲड करून ॲडजस्ट केलेले आहेत। आपल्याला पुन्हा काय करायचं, बॅक निघायचं आहे। अशा प्रकारे शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एक अशा प्रकारे ग्रुप 1 म्हणजे ग्रुप 6 आणि 2 लेअर बघायला मिळतील। तर सिम्पली आपल्याला दोन्ही लेअरला एका लेअरला लॉंग प्रेस करून 2 लेअर सिलेक्ट करून कॉपीच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचे। पुन्हा बॅक आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्कला यायचं आहे। सिम्पली आपल्याला सुरुवातीलाच येऊन त्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली पेस्ट लेअर्स करून घ्यायचं आहेत। इथं लेअर पेस्ट केल्यानंतर आपली जे काही ग्रुप 6ची लेअर आहे तिथं आपल्याला इथं बघायला मिळणार आहे। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, शेवटला यायचं आहे, त्या लेअरला क्लिक करून अशा प्रकारे ते लेअर आपल्याला बघायला मिळणार आहे। 2 नंबरला लेअर आहे ते बघून घ्यायचं आहे आणि सिम्पली ह्या लेअरला क्लिक करून शेवटला स्क्रोल करत जायचं आहे। या 2 पैकी आपल्याला सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे आहे अशी लेअर इथपर्यंत येऊन जाईल आणि आपल्या 9:3च्या बीटपर्यंतची लेंथ आहे ऑटोमॅटिक इथं अशा प्रकारे सेट होऊन जाईल। सिम्पली पुन्हा इथून बॅकनं आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला जे काही इफेक्ट व्हिडिओ नावाची लेअर बघायला मिळेल त्याला क्लिक करून सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे।
पुन्हा बॅकग्राऊंड सिम्पली बीट मार्कला आपल्याला सिम्पली तो ओपन करून घ्यायचा. बीट मार्कमध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे, 9:3च्या बीटला यायचं आहे. आपल्याला सिम्पली इथे येऊन त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. तर ही आपली जी काही स्पेशल व्हिडिओची लेअर आहे ती इथे पेस्ट होऊन जाणार आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन त्याच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन पेस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे लेअर इथे पेस्ट होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही कोणतेही इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ क्रिएट करू शकता. अशा प्रकारे हे इथं HD आपल्याला व्हिडिओ बनून जाईल. नंतर सिम्पली ॲरोशनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला क्लिक करून इथे एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे, म्हणजे व्हिडिओची एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.